आगामी निवडणुकीमध्ये कसं लढायचा हा निर्णय जिल्हा पातळीवर घेणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। शक्य असेल तिथे युती अन्यथा स्वबळावर लढणार सपकाळांचं स्पष्टीकरण। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगावमध्ये रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन। मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण कार्यक्रमामध्ये सहभागी। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या तर्फे एकता दौडचं आयोजन। एकता दौडमध्ये तरुणांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। परभणीमध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती। सातारा कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ। माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। रावेर तालुक्यामध्ये पावसामुळे कपाशीसह तूर पिकाला फटका। शेतमालाला आधीच योग्य भाव नाही, आता पावसामुळे पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। विदर्भासह छत्तीसगडच्या काही भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाल्यानं पावसाचा अंदाज। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता। प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार। सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार। पावसामुळे गडचिरोलीमधील चामोर्शीमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान। 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे भिजलं। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत।